नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे, जो ऐकून तुमच्या काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. आता या घटनेला घडून बरीचशी वर्षे झालेली आहे. तरी साधारण 15 ते 16 वर्षामागची ही घटना असेल. त्यावेळी मी शाळेमध्ये शिकत होतो. आमच्या घरामध्ये माझे आई बाबा आणि माझा मोठा भाऊ सुभाष अशा चौघांचा आमचा परिवार होता. आम्ही आमच्या खेडेगावामध्येच राहायला होतो. घराच्या पुढच्या बाजूला आमची शेती होती. मागच्या बाजूला माळरान होतं आणि त्या मागच्या माळावर एक छोटंसं टेकडीवाजा पठार होतं. त्याला आम्ही आडी म्हणायचो. आता त्यावेळी पावसाळ्याचे दिवस चालू होते. अधूनमधून छोटा मोठा पाऊस व्हायचा. त्यामुळं माळावर आणि आडीवर बरंचसं गवत उगवलेलं होतं आणि त्यातच आमच्या घरी दूध दुभती जनावरं आणि एक बैलजोड पण होती. त्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळं पेरण्या पण चालू झालेल्या होत्या आणि त्यावेळी पेरण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे वापरत नव्हते. त्यावेळीच्या पेरण्या बैलानंच केल्या जायच्या आणि माझे बाबा रोज आमची बैलं घेऊन पेरणीसाठी जायचे. त्यामुळं बाबा रोज संध्याकाळी आमच्या दोन्ही बैलांना आडीवर घेऊन जायचे, कारण आडीवर त्यावेळी बरंचसं गवत उगवलेलं होतं. त्यामुळं बैलाला खायला तिथं बऱ्याचशा प्रमाणात चारा होता. आडीवर आम्ही एक छोटीशी कोप पण बनवलेली होती आणि आम्ही आडीवर बैल बांधून त्याच कोपेमध्ये रात्रभर झोपायचो. संध्याकाळी कोपीवर जाताना आम्ही घरूनच जेवण बांधून न्यायचो. बाजरीच्या खरपूस, चुलीवर भाजलेल्या भाकरी, त्यावर मिरचीचा आणि लसणाचा दगडावर रगडलेला ठेचा, त्याच्या सोबतीला तिळाची चटणी आणि लोणच्याच्या 2-3 फोडी, असं आम्ही नेहमीच जेवणासाठी घेऊन जायचो. आणि खरंच त्या जेवणाला अमृताची चव होती. पण आमचे बाबा अमावस्येला मात्र कधीच आडीवर जात नव्हते आणि बैलांना पण आडीवर नेत नव्हते. आम्ही बऱ्याच वेळा आमच्या बाबांना विचारायचो, बाबा, अमावस्येला तुम्ही आडीवर बैल घेऊन का जात नाही? तसे बाबा म्हणायचे, अमावस्येच्या रात्री आडीवर अवलन दिसते. तसा आम्हाला प्रश्न पडायचा की हे अवलन म्हणजे काय? आणि आम्ही तसं बाबांना एकदा दोनदा विचारलं सुद्धा. आणि त्यानंतर बाबा आम्हाला पुन्हा सांगायला लागले, त्या आडीवर एक जोडपं राहायला होतं. त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळं तिथं राहणाऱ्या एका मुलीचं लहानपणीच लग्न झालेलं होतं आणि ती 15 वर्षाची असतानाच तिचा नवरा वारलेला होता. आणि त्यावेळच्या रीतिरिवाज परंपरेनुसार त्या मुलीच्या डोक्यावरचे सगळे केस काढण्यात आलेले होते आणि तिला पांढरी विधवेची साडी घालावी लागायची. आता त्यानंतर बाबा आम्हाला सांगायला लागले की गावातल्या लोकांच्या जाचाला कंटाळून त्या मुलीनं त्या आडीवरच आत्महत्या केली आणि तेव्हापासून दर अमावस्येला आडीवर अवलन दिसते. तसं आम्ही बाबांना विचारलं, बाबा, कधी तुम्हाला दिसली आहे का ती अवलन? तसे बाबा म्हणाले, मला तर नाही दिसली कधी, पण माझ्या वडिलांना म्हणजे तुमच्या आजोबांना एकदा दोनदा ती दिसली होती आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की कधी अमावस्येच्या रात्री आडीवर जाऊ नका म्हणून. आता बाबांचं हे बोलणं ऐकून आम्हाला ते खूपच आश्चर्यकारक वाटलं. पण आम्ही 21व्या शतकात जगत होतो आणि बाबांनी सांगितलेल्या त्या गोष्टीवर आमचं मन विश्वास ठेवायला तयारच नव्हतं. आणि एक दिवशी बाबा आठवड्याभराच्या कामासाठी बाहेर गेलेले होते. त्यामुळं आता बैलांची जबाबदारी माझ्यावर आणि माझा मोठा भाऊ सुभाष याच्यावर आलेली होती. पेरण्या जरी बंद असल्या तरी बैल दारातच दावणीला बांधलेली असायची. पण संध्याकाळी मात्र आम्ही ती दोन्ही बैल घेऊन आडीवर झोपायला जायचो, कारण आता बाबा येईपर्यंत बैलांना आडीवर घेऊन मला आणि सुभाषलाच जावं लागणार होतं. आणि त्याच पिरियडमध्ये अमावस्या पण आली आणि मी आणि सुभाष अमावस्येच्या रात्री बैल घेऊन आडीवर जाणार असं आईला कळाल्यानंतर आई आमच्या दोघांना म्हणाली, आज तुम्ही दोघं आडीवर जाऊ नका. तसं मी आणि सुभाष दोघं पण आईला म्हणालो, अगं आई, तू पण कुठल्या जगात वावरतेस? अगं भूत प्रेत असं काहीच नसतं आणि या बाबा ज्या गोष्टी सांगतात ना
त्या सगळ्या भाकड कथा आहेत. आमचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आणि आम्ही आज पण बैलांना घेऊन आडीवर जाणारच. आईनं आम्हाला बराचसा विरोध केला, पण माझ्या आणि सुभाषच्या हट्टापुढे शेवटी तिनं पण हात टेकले. आम्ही आता आईला सांगितलं की आमचं जेवण आम्हाला बांधून दे म्हणून. तसं आईनं पटापट 4-5 बाजरीच्या भाकरी चुलीवर खमंग भाजल्या. त्याचा एक सुगंधी वास घरामध्ये पसरला होता आणि त्या भाकरीवर तिनं मिरचीचा ठेचा आणि तिळाची चटणी दिली. चवीला 2-3 लोणच्याच्या फोडी दिल्या. त्या जेवणाच्या खमंग वासाने आमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. आम्ही ते जेवणाचं गाठोडं बांधून पुन्हा दावणीकडे गेलो. एका बैलाला मी सोडलं आणि दुसऱ्या बैलाला सुभाषने सोडलं. आम्ही दोघंजण बैलांची दावी आमच्या हातामध्ये घेऊन जेवणाचं गाठोडं खांद्यावर टाकून हळूहळू घराच्या मागच्या बाजूला जाणाऱ्या छोट्या वाटेने मागच्या आडीकडे चालायला लागलो आणि 15च मिनिटात आम्ही आडीवर जाऊन पोचलो. आम्ही आता तिथंच दोन्ही बैलांसाठी 2 खोट्या ठोकल्या, कारण लांब दावं बांधलेलं असलं की बैलांना भरपूर फिरून खाता येत असायचं. त्यामुळे रात्रभर त्यांचं चांगलंच पोट भरायचं. आता बैलांना बांधून आम्ही पटापट जेवायची तयारी करायला लागलो. हवा बाहेर चांगली सुटलेली असल्यामुळं आम्ही कोपीच्या बाहेरच जेवायचं ठरवलं. आम्ही दोघांनी बसण्यासाठी खाली पोतं अंतरलं आणि जेवणाचं गाठोडं मध्ये ठेवून आम्ही पुन्हा त्या पोत्यांवर बसलो आणि आम्ही आमच्या गाठोड्यातलं जेवण सोडून त्यावर ताव मारायला लागलो. पोटभर खाल्ल्यानंतर आडीवरच्या कोपीच्या समोरच्या अंगणामध्ये पुरलेल्या रांजणातलं थंडगार पाणी आम्ही आमच्या पोटात रितं केलं. तसं आमचं पोट एकदम गच्च झालं. आम्ही आता डेकरा देत कोपीच्या बाहेर जरा वेळ बसलो, पण आता पोटात भर गेल्यामुळं आम्हाला झोप यायला लागली. आता आम्ही तिथं दोघंजण असल्यामुळं एक जण कोपीच्या बाहेर झोपणार होता आणि एक जण कोपीमध्ये झोपणार होता, कारण बाहेर झोपणारा बैलांवर लक्ष ठेवणार होता. तसं मी माझ्या भावाला म्हणजे सुभाषला म्हणालो, दादा तू कोपीत झोप, मी इथंच बाहेर पडतो. तसं तो म्हणाला ठीक आहे. त्यानंतर तो कोपीमध्ये जाऊन झोपायची तयारी करायला लागला. मी पण आता कोपीच्या बाहेरच्या अंगणातच घोंगडं टाकून त्यावरच मी माझं अंग पसरलं आणि त्या थंडगार वाऱ्यामुळे मला लगेचच झोप लागली. आणि थोड्याच वेळात मी गाढ झोपेत असताना मला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. मला असं जाणवत होतं की कुणीतरी माझ्या छातीवर बसलेलं आहे आणि त्यामुळं मला श्वास घ्यायला सुद्धा अडथळा व्हायला लागला होता. पण मला एवढी गाढ झोप लागलेली होती की मी त्यासुद्धा अवस्थेत घोरायला लागलेलो होतो. पण माझ्या छातीवरचं ओझं आता खूपच वाढत चाललेलं होतं. त्यामुळे माझा दम घुटमळायला लागला होता आणि अचानक मी माझे डोळे किलकिले करून माझ्या छातीकडे बघायला लागलो. तसं मला जाणवलं की माझ्या छातीवर कोणीतरी बसलेलं आहे. आता मी नीट डोळे उघडून माझ्या छातीवर कोण बसलं आहे ते बघायला लागलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण माझ्या छातीवर एक बाई बसलेली होती. एकदम तरुण, पण तिच्या अंगावर पांढरी साडी होती. डोक्यावर टक्कल होतं आणि त्या टक्कलावरून तिनं पांढरा पदर घेतलेला होता. तिचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र होता आणि ती खाली मान करून माझ्याकडेच बघत होती. आणि तिच्या त्या माझ्याकडे रोखून बघण्यानं मी पूर्णपणे संमोहित झालेलो होतो. तिचा तो भयान अवतार बघून मी खूपच घाबरलो. पण माझी अवस्था अशी झाली होती की मी ओरडू पण शकत नव्हतो. का कोण जाणे, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता आणि तोंडानं बोलणं तर सोडाच, माझे हातपायसुद्धा पूर्णपणे बधीर झालेले होते. मी माझे हात आणि पाय हलवायचा किती प्रयत्न करत होतो, पण त्यातली चेतना पूर्णपणे नाहीशी झालेली होती. मी फक्त माझ्या छातीवर बसलेल्या त्या बाईकडे बघू शकत होतो. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच करू शकत नव्हतो. खरं तर मी एवढा घाबरलो होतो की मी आता किंचाळणारच होतो, पण भीतीमुळं माझ्या तोंडातून किंचाळीसुद्धा फुटेनाशी झाली. तसं तिनं आता तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याजवळ आणले आणि ती हळूहळू तिच्या दोन्ही हातांनी माझा गळा दाबायला लागली. तसं माझा श्वास आता खूपच जास्त गुदमरायला लागला. मला काय करावं ते कळत नव्हतं आणि त्या दिवशी मला वाटलं की माझं आयुष्य संपलं, आज मी काही जगत नाही.
मनातून मला पश्चाताप व्हायला लागला आणि वाटायला लागलं कशाला मरायला आज अमावस्येच्या रात्री मी इथं आडीवर आलो असेल. आणि आता त्या परिस्थितीत माझ्यासमोर देवाचा दावा करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. आणि मी माझे डोळे झाकून आमच्या कुळस्वामीचं म्हणजे सिद्धनाथाचं स्मरण करायला लागलो. मनातल्या मनात मी शिदोबाच्या नावाचा जपच चालू केला. आणि जसं जसं मी शिदोबाचं नाव घ्यायला लागलो तसं तसं माझ्या छातीवरचा भार हळूहळू हलका व्हायला लागला. तसं मी अजून जोरजोराने शिदोबाच्या नावाचा जप चालू केला. आणि बघता बघता माझ्या छातीवरचा भार पूर्णपणे हलका झाला. आणि मी अलगद डोळे उघडून बघितलं तर माझ्या छातीवरची आवलन कुठंतरी गायब झालेली होती. तसं मी झटकन उठलो आणि मी माझ्या दादाला उठवण्यासाठी कोपीकडे पळालो. आणि जसं मी कोपीतून आत शिरलो तसं आतलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मगाशी माझ्या छातीवर बसलेली आवलन आता दादाच्या छातीवर बसलेली होती. दादा झोपेतच डोळे उघडून तिच्याकडे एकटक बघत होता. त्याचे पण हातपाय एकदम सुन्न झालेले होते. आता मी जसं कोपीत गेलो तसं मी पुन्हा मोठ्याने शिदोबाचं नाव घ्यायला लागलो. तसं त्या अवलनीनं माझ्याकडे एकदा रागानं वळून बघितलं. पण मी मात्र माझा जप बंदच केला नाही. आणि हळूहळू मी जप करत करतच दादाच्या जवळ चाललो. तसं दादाच्या अंगावरची ती आवलन हळूहळू हवेत कुठंतरी विरली आणि गायब झाली. दादाला पण खूपच धक्का बसलेला होता. तो आता त्याच्या झोपलेल्या जागी उठून बसला. त्याचं शरीर घामानं लथपथ झालेलं होतं. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला म्हणालो, दादा चल पटकन इथून. आणि तो पण उठला आणि आम्ही दोघेजण त्या कोपेतून बाहेर पळायला लागलो. आम्हाला आता आमची बैलं पण घेण्याची शुद्ध राहिली नव्हती. घरी आल्यानंतर आम्ही जोरजोराने घराचा दरवाजा ठोठावायला लागलो. तशी आई पण लगबगीनं दरवाजाजवळ आली आणि तिनं दरवाजाची कडी उघडली. तसं आम्ही पळतच घरात गेलो आणि घराची कडी आतून लावली. आई आम्हाला विचारायला लागली, अरे काय झाले सांगा तरी मला. तसं मी आईला सांगितलं, आई ती आवलन खरंच आहे आणि ती आज आमच्या दोघांच्या छातीवर बसली होती. तसं आईला पण हे ऐकून भीतीचा एक धक्काच बसला. आई पटकन देवाऱ्याजवळ गेली आणि देवाऱ्यातला अंगारा आणून तिनं आमच्या दोघांच्या भावांच्या कपाळाला लावला. ती रात्र वैऱ्याची होती. आम्हाला त्या रात्री कसली झोप लागली नाही. कशी तरी ती रात्र उजाडली आणि आमचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशी आमचे बाबा पण गावावरून परत आले. बाबांना आम्ही आमच्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि या घटनेनंतर मात्र आम्ही कधीच अमावस्येच्या रात्री आडीकडे फिरकलो सुद्धा नाही.